बुल्ढाना में 37वें राष्ट्रीय सड़क सुरक्षा सप्ताह के मौके पर जन जागृति कार्यक्रम का आयोजन किया गया। ये कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम विभाग और बुल्ढाना अर्बन के संयुक्त तत्वाधान में आज बुल्ढाना बस स्टैंड परिसर में संपन्न हुआ। 1 जनवरी से 31 जनवरी तक मनाए जा रहे इस राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह के तहत सड़क दुर्घटनाओं पर नियंत्रण पाने के उद्देश्य से नागरिकों को जागरूक किया जा रहा है। कार्यक्रम की शुरुआत शहर से निकाली गई जन जागृति रैली से हुई। इसके बाद आयोजित कार्यक्रम में जिला मुख्यालय के अधिकारियों और कर्मचारियों ने यातायात नियमों के पालन की शपथ ली। इस मौके पर सार्वजनिक बांधकाम विभाग के कार्यकारी अभियंता जितेंद्र काले, बुल्ढाना अर्बन के सर्वे सर्वा और संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, जिलाधिकारी डॉक्टर किरण पाटिल, पुलिस अधीक्षक नीलेश तांबे, अपराध शाखा प्रमुख सुनील अंबुलकर, शहर थाना प्रभारी रवि राठौर के साथ अन्य अधिकारी उपस्थित थे। कार्यक्रम के दौरान जानकारी देते हुए बुल्ढाना अर्बन के संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उर्फ भाईजी ने कहा कि सड़क दुर्घटनाओं में सबसे अधिक मौतें युवाओं की हो रही है। उन्होंने कहा कि जिस तरह हम पाश्चात्य संस्कृति अपना रहे हैं, उसी तरह अन्य देशों की तरह ड्राइविंग लाइसेंस देने की सख्त प्रणाली भी अपनाई जानी चाहिए। अधिकारियों को लाइसेंस जारी करने की प्रक्रिया और अधिक कड़ी करने की आवश्यकता है। नमस्कार, मी जितेंद्र काळे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा। आज 37वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आपण साजरा केलेला आहे। जवळजवळ हा रस्ता सुरक्षा सप्ताह जो आहे तो 1 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान पाळला जाणार आहे। त्या माध्यमातून आपण पूर्ण जिल्ह्यात, म्हणजे आमचं जे उपविभाग आहे, चिखली असो, मेहकर असो, देऊळगाव राजा असो, त्यानंतर बुलढाणा असो, या पूर्ण यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये हा सप्ताह राबवला जाणार आहे। या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा उद्देश एकच आहे की लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि रस्ता अपघाताचं प्रमाण कमी व्हावं। आपण जर पाहिलं आहे की दररोज 450 लोक मृत्युमुखी पडत आहे, तर हा आकडा कुठंतरी शून्यावर यायला पाहिजे। त्यासाठी लोकांमध्ये जे वाहन चालवतात त्यांच्यामध्ये जागरूकता होणे फार गरजेचं आहे। आपण जर पाहिलं असेल तर एक आपल्या बाजूच्या राष्ट्राचं जर आपण उदाहरण घेतलं ऑस्ट्रेलियाचं, तर ऑस्ट्रेलियाचं प्रमाण हे अत्यंत नगण्य आहे, म्हणजे 0 आहे। तर आपणसुद्धा आपल्या नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे। त्यामुळेच आज या सप्ताहाचं आयोजन करण्याचं शासनाला आवश्यकता पडलेली आहे। मित्रांनो, जर आपण सजग झालो तर निश्चितच आपल्याला रस्ता सुरक्षा सप्ताह राबवण्याची आवश्यकता पडणार नाही। त्या माध्यमातून आपल्या रस्त्यावर जवळजवळ 1.5 लाख लोक मृत्युमुखी पडत आहेत, तर हा आकडा कुठंतरी थांबायला पाहिजे। त्यामुळेच आमच्या रस्त्याचा जो आहे, आता रस्ते जवळजवळ आपण पाहिलेले आहेत की आपला नॅशनल हायवे असो, राज्यमार्ग असो किंवा आमचा MDR असो, रस्त्याची कंडिशन चांगली होत आहे, त्यामुळे गतीसुद्धा वाढत आहे। तर ही गती कुठंतरी थांबायला पाहिजे। प्रत्येक ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकणे हा त्यावरचा पर्याय नाही। स्पीड ब्रेकरचे दुष्परिणामसुद्धा आहेत, कारण त्यामुळे आपल्याला स्पॉन्डिलायटिसचे आजार होतात। त्यापेक्षा आपण स्पीड ब्रेकर टाकल्यापेक्षा नागरिकांनी सजग व्हायला पाहिजे, वाहतुकीचे नियम पाळायला पाहिजे। त्यामुळे निश्चितच अपघाताचं प्रमाण कमी होईल। मी सर्वांना या रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून आवाहन करतो की सर्वांनी रस्ता सुरक्षिततेचे नियम पाळा आणि अपघात टाळा, एवढंच मी बोलेल। नमस्कार। 37वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा व बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी यांनी संयुक्तपणे आज या ठिकाणी साजरा केला। या कार्यक्रमाच्या निमित्ताने रस्त्यावर होणारे अपघात व त्यासाठी येणारी काळजी यासाठी सगळ्यांना संदेश देण्यात आला। त्याबाबत पथनाट्य या ठिकाणी साजरा करण्यात आला। मुळात प्रश्न असा आहे की आम्ही सगळे लोक पाश्चात्य देशाची भोगवादी संस्कृती, स्वैराचार फार लवकर स्वीकारतो, पण पाश्चात्य देशामध्ये जी लायसन्स देण्याची प्रथा आहे तिचा स्वीकार आम्ही करत नाही। त्या ठिकाणी सहजासहजी लायसन्स मिळत नाही, आमच्या इथे सहज लायसन्स मिळते आणि त्यामुळे रोज वर्तमानपत्रात होणारे अपघात आपण वाचतो। आजही मी बघितलं की आज 11 तरुण मुलं महाराष्ट्रामध्ये मोटरसायकल आपल्या आणि कारच्या अपघातामध्ये गेलेले आहेत। याला जशी ती मुलं कारणीभूत आहेत, तसे आम्हीसुद्धा प्रशासन त्याला तितकं जबाबदार आहे। कोणी टिबल सीट गाडी चालवते, हेल्मेट वापरत नाही, दारू पिऊन गाडी चालवतात, वेग मर्यादा नाही, त्यामुळे सगळे होतात। मी आपल्या सगळ्यांना असं आवाहन करेल की आपण सगळ्यांनी, शासकीय अधिकाऱ्यांनी कुठेतरी लायसन्स देण्याची प्रथा आहे ही कडक करावी आणि रस्त्यावर ते सिग्नल्स, वाहतूक नियंत्रण याकडे विशेष लक्ष द्यावं आणि या बाबतीमध्ये जनजागृतीचा एक कार्यक्रम होता। आपण सगळे या ठिकाणी आलात। धन्यवाद।